अमेरिकेवरून हा जो पेन आयात करतोय आपण, या आयात होणाऱ्या वस्तूवर टॅक्स आकारतोय आता आपण. त्यालाच आपण कस्टम ड्युटी म्हणतो, आयात शुल्क म्हणतो. या आयात शुल्क आकारल्यामुळे काय होतं, की विदेशी वस्तू आपल्या देशातील नागरिकांना महाग होतात. आणि मग कुठंतरी आपल्या वस्तूंना, म्हणजे आयात शुल्क आकारण्याचा मागचा पहिला महत्वाचा उद्देश काय आहे, की बाबा या वस्तूची किंमत वाढेल नाही वाढेल तो मुद्दा वेगळा, परंतु जर का वाढली तर त्याच्यामुळे आपल्या वस्तूंना संरक्षण प्राप्त होते. संरक्षण प्राप्त होते. आपण आपल्या देशातील उद्योगांना संरक्षण प्राप्त करून देणे आपलं काम आहे की नाही? नाहीतर काय होईल, सगळं अमेरिका तर सगळं मार्केट कॅप्चर करून घेईल. मग आपण काय मासे मारायचं का? आपण मासेच मारणार आहोत मग. अरे बरोबर आहे की नाही? असंच आहे ना चक्र. आणि म्हणून बाबा असं होऊ नये यासाठी काय करावं लागतं, आयात शुल्क आकारावं लागतं. आणि आताचा मुद्दा काय आहे, आता अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्प आहे. आता तो ट्रम्प म्हणतो की बाबा आता काय व्हायचं, की भारतातल्या वस्तू कुठे जायच्या, अमेरिकेला जायच्या. ह्या वस्तू आपल्या इकडे जातात. अशा वेळी अमेरिका भारताच्या वस्तूंवर एक मित्र राष्ट्र म्हणून फार कमी शुल्क आकारायचा, फार कमी नाहीच्या समान. चलो आने दो भाई, गरीब आहे, आने दो पैसा. अरे अमेरिका खूप श्रीमंत आहे ना, त्याला असं छोट्या मोठ्या गोष्टींनी झटका लागतो का? अमेरिकेच्या आसपास तुम्ही जर जीडीपी पाहिलात अमेरिकेचा, त्याच्या आसपासही कोणताच देश नाहीये. सब चिल्लर आहे. चायना भी चिल्लर आहे, रशिया भी चिल्लर आहे. बाकी तो निवड त्याचं जीडीपी पाहिलं तुम्ही, त्याच्याकडे असणारे सोर्सेस जर पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल की अमेरिका खरंच अमेरिका आहे.